मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बोलावली तातडीची बैठक। अजित पवार नाशिकहून मुंबईच्या दिशेने रवाना। बोगस दिव्यांग प्रमाणपत्र मिळवून नोकरी मिळवणाऱ्यांचा पर्दाफाश। 400हून अधिक बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांची यादी एबीपी माझाच्या हाती। एबीपी माझाने उघड केलेल्या दिव्यांग प्रमाणपत्राच्या बोगसगिरीवर संताप। एसआयटी चौकशीची विजय वडेट्टीवारांची मागणी, तर आमच्या पद्धतीने चोप देऊ बच्चू कडूंचा इशारा। मुंबई नाशिक मुंबई अहमदाबाद महामार्ग सुरळीत करा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सूचना। तर कामात अडथळा आणणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचेही आदेश। सेंट जॉर्ज रुग्णालयातील कर्मचाऱ्याच्या मृत्यू प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करा, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचे आदेश। निलंबित डॉक्टरांची चौकशी होईपर्यंत सेवेत रुजू करणार नसल्याचीही माहिती। पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला चौथं पदक। भारताच्या पुरुष हॉकी संघानं जिंकलं कांस्य पदक। कर्णधार हरमनप्रीत सिंगचे 2 गोल ठरले निर्णायक। ऑलिम्पिकमधल्या अपात्रतेनंतर विनेश फोगाटचा कुस्तीला अलविदा। रौप्य पदकासाठी आंतरराष्ट्रीय क्रीडा लवादाकडे अपिलावर लवकरच निर्णयाची शक्यता। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।